हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी कटाची आमटी करणार आहे. चला आता सुरुवात करूया. एक वाटी ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता हिला मी काय करणार आहे, कुकरमध्ये घालून चांगली स्वच्छ धुवून घेणार आहे. हे पहा, आता याला मी चांगलं धुवून घेणार आहे. डाळ चांगली धुवून घ्यायची आहे. तर त्यानंतर यामध्ये आपण 2 ते 3 वाट्या पाणी घालून यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. आता कुकरचं आपण झाकण घालून कुकरला 4 ते 5 काय करायचे आहेत, शिट्ट्या द्यायच्या आहेत. म्हणजे डाळ काय होते, चांगली शिजते. कुकरला आपण गॅसवरती ठेवलेलं आहे. आता यानंतर याच्या 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. पहा आता डाळ कशी शिजलेली आहे. आता यानंतर ही काय करायची आहे, आपण चाळणीमध्ये ओतून काय करायचं आहे, यातील पाणी बाजूला काढायचं आहे. म्हणजे पाणी उरते ना, त्याची आपण आमटी बनवायची आहे. आणि ही वरची जी डाळ आहे त्याचं आपण पुरण बनवायचं आहे. तर पुरणपोळीसाठी जे आपण डाळ शिजवतो ना, तर त्या डाळीतलं आपण हे पाणी काढलेलं आहे. तर या पाण्यापासून आपण कटाची आमटी बनवायची आहे. तर या आमटीला तुम्ही तुमच्या भागामध्ये कोणत्या नावाने बोलवलं जातं हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर आता आपण आमटीसाठी काय काय मसाला लागतो तो पाहूया. आता या तव्यामध्ये आपण काय करायचं आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धा चमचा तीळ घेतलेले आहेत. आणि हे खडे गरम मसाले घ्यायचे आहेत. सुकं खोबरं घेतलेलं आहे. आता हे काय करायचं आहे, आपण तव्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. यामध्ये लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या देखील टाकलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, व्यवस्थित काय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. तर त्यानंतर आता हे सर्व काय करायचं आहे, मसाला थंड करून आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण सुका वाटून घेतलेला आहे. तर त्यानंतर थोडं पाणी घालून पुन्हा एकदा याला बारीक करून घ्यायचं आहे. पूर्ण बारीक असं बनवून घ्यायचं आहे. पहा तर आता हे आपला मसाला तयार झालेला आहे. त्यानंतर आमटी कशी फोडणी द्यायची ते पाहूया. तर हे आपलं डाळीचं पाणी आहे. आता त्यानंतर गॅसवरती काय केलेलं आहे, पातेलं ठेवलेलं आहे. तर या पातेल्यामध्ये 4 ते 5 चमचे मी तेल घेतलेलं आहे. यामध्ये जिऱ्याची फोडणी टाकली तरीही चालेल, पण आपण मसाल्यामध्ये जिरे टाकलेले आहेत, त्यामुळे आता डायरेक्ट आपण मसाला घालायचा आहे. तर हा मसाला काय करायचा आहे, तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर यामध्ये 2 चमचे मी तिखट घालत आहे. आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद. गरम मसाले आपण सर्व मसाल्यामध्ये घातलेले आहेत, त्यामुळे पुन्हा गरम मसाला घालायची काही गरज नाही आहे. आता हे सर्व आपण काय करायचं, व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तर मसाले करपू नये म्हणून आपण थोडंसं पाणी घालायचं आहे. आता पुन्हा एकदा काय करायचं आहे, सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया. चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, मसाला आता सर्व भाजलेले आहेत. आता यानंतर यामध्ये काय करायचं आहे, आपण डाळीचं जे पाणी आहे ना, ते ओतायचं आहे. त्यानंतर वरून थोडंसं आपण पाणी घालूया. तर ही आमटी थोडीशी पातळच असते. हे पहा, आता आमटी आपली तयार झालेली आहे. यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ घातलेलं आहे. आणि त्यानंतर आमटीला उकळी येऊ देऊया. तर आमटीवर तिखट येण्यासाठी आपण काय करायचं आहे, गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. गॅसची फ्लेम लो ठेवल्यामुळे आमटीला काय होतं, कट भरपूर येतो. ह्या आमटीला दाटसरपणा येण्यासाठी काय करायचं आहे, जी आपली शिजलेली डाळ आहे ना, त्यातले 2 ते 3 चमचे डाळ घेऊन ती मिक्सरला बारीक करून यामध्ये मिक्स करायची आहे. त्यामुळे आमटीला दाटसरपणा येतो. तर या आमटीला कट भरपूर येतो म्हणून याला कटाची आमटी अशी बोलली जाते. तर ज्यावेळी पुरणपोळी बनवली जाते, तर त्या पुरणपोळीबरोबर अशी ही आमटी बनवली जाते. पहा तर आपली आमटी आता तयार झालेली आहे.
तर ही आमटी शक्यतो पुरणपोळीबरोबरच खाल्ली जाते. चला तर आता तिला सर्व करूया. तर आजची रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी सर्वात प्रथम आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.